महाराष्ट्र विकास आघाडी राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विजय दत्त लोळे गायकवाड यांची नियुक्ती। पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक नुकतीच संपन्न झाली। यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अण्णाराव पाटील व त्यांच्या पदाधिकारी यांनी एकमताने श्री विजय दत्त लोळे गायकवाड यांची नियुक्ती केली। आजच्या राजकारणात स्वतःचे हित, सर्वसामान्याची फसवणूक, मतदारांना लाचार बनवून निवडून येण्याची अपप्रवृत्ती याने राजकारण बदनाम झाले आहे। त्यामुळे आता प्रचलित फसवे राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल व तो सुखी होईल अशी विचारधारा तयार करून त्याची कार्यपद्धती त्वरित तयार होईल अशी यंत्रणा उभारून राष्ट्रीय विकास आघाडी या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचे कार्य सुरू झाले आहे। या कामाचा ध्यास घेऊन यावर यंत्रणा तयार करण्याचे काम नवोदित प्रदेशाध्यक्षांनी केले असून येत्या काही दिवसातच लाचार बनविलेल्या मतदात्यांना स्वाभिमानाचे दिवस येतील असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णाराव पाटील, कार्यकारिणी पदाधिकारी व विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रीय पक्षाचे महासचिव आम्ही सर्वांनी या ठिकाणी एक पक्षाला एक उभारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं यासाठी प्रत्येक बैठकीमध्ये आम्ही चर्चा करत होतो आणि त्या चर्चेतून आम्ही वेळेची वाट पाहत होतो आणि ती वेळ आज आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांच्या विचारातून, यांच्या कामातून आम्ही नवनिर्वाचित अतिशय सामाजिक, राजकीय विविध पैलूचा अभ्यास असणारे श्री माननीय विजय दत्त लोळे गायकवाड यांचा आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णाराव पाटील आणि सर्व पदाधिकारी यांनी प्रदेश अध्यक्ष या पदावर त्यांची सर्वानुमते निवड झालेली आहे आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांचा आपल्या पक्ष कार्यालयामध्ये सर्वांच्या हातानं आदरणीय अण्णाराव पाटील साहेब आपले राष्ट्रीय अध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी यांच्या हातानं सत्कार होणार आहे। त्यांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा सर्वांच्या वतीने द्यावं एवढं मी नमस्कार, मी विजय दत्त लोळे गायकवाड पुणे। आत्ता नुकतीच माझी महाराष्ट्र विकास आघाडी या राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र विकास आघाडी ही जी पार्टी आहे ही 2011 साली आपलं जे काही कमिशन आहे, निवडणूक आयोग आहे, या निवडणूक आयोगामध्ये तयार झालेली पार्टी आहे। या पार्टीचं आजपर्यंत सुप्त पद्धतीने काम चालू होतं, परंतु आता गेले महिना 2 महिन्यामध्ये या पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने आणि मी स्वतः माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असल्यामुळे मी स्वतः आम्ही सगळ्यांनी एक महाराष्ट्राच्या हिताची, सर्वसामान्य माणसाच्या हिताची एक आयडिओलॉजी डिझाईन केलेली आहे आणि या आयडिओलॉजीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना न्याय कसा मिळेल यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, आजपर्यंत कुठलीही पार्टी यांनी तुमच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं नसेल, मोर्चा केला नसेल किंवा तुम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले नसेल, परंतु महाराष्ट्र विकास आघाडी ही जी पार्टी आहे ही पार्टी आता इथून पुढे सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रॅक्टिकल एक नियोजित प्रोग्राम तयार करून लढणार आहे। यासाठी आम्ही न्यायदान कक्षाची स्थापना केली असून
या न्यायदान कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत, कलेक्टर अंडर येणारे सगळे प्रश्न हे कायदेशीररित्या त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं जे म्हणतो की बाबा पैसे वसूल केले जातात किंवा भ्रष्टाचार म्हणतो, तो भ्रष्टाचार न होता हे कसे कामं होतील याकडे आता पार्टी स्वतः जातीने लक्ष देणार आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। याचबरोबर पार्टीचा दुसरा अजेंडा आम्ही वर्कआउट केलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये असणारे जी तरुण पिढी आहे यांना रोजगाराची अत्यंत गरज आहे, परंतु खोट्या पद्धतीचे रोजगार मेळावे घेऊन आम्ही हे काम करतो असे दाखवणाऱ्या इतर पार्ट्याही असतील, परंतु या पार्टीचं उद्दिष्ट अत्यंत महत्त्वाचं असं नियोजन त्यांनी केलेलं आहे। या पार्टीच्या माध्यमातून आम्ही स्वर्णग्राम योजनेची स्थापना केलेली आहे आणि ही स्वर्णग्राम योजना महाराष्ट्रातल्या प्रत्येक पंचायत समिती लेवलला कशा वर्कआउट होतील यासाठी आम्ही अग्रेसर पद्धतीने प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये स्वर्णग्राम करताना आमच्याकडं खूप चांगले उद्योजक आहेत। या उद्योजकातले काही टायकून्स आहेत की ज्यांना या विषयाचं खूप चांगलं नॉलेज आहे। याच्यामध्ये आम्ही जातीने शेतकऱ्यांसाठी एक विशेष प्रयत्न करत आहोत की आम्ही इथून पुढं शेतकऱ्यांना हमी बाजारपेठ देण्याचा प्रयत्न करत आहे। यासाठी आम्ही विषमुक्त शेती कशी पिकवायची, ज्याला आपण नैसर्गिक शेती म्हणतो, ही नैसर्गिक शेती पिकवण्यासाठी आज आमच्याकडे 100 लोक तयार आहेत की जेणेकरून शेतकऱ्यांना जे वातावरणाचं किंवा निसर्गातला जो परिणाम झाल्यामुळे शेती येत नाही किंवा जास्त पाऊस झाला तर शेती वाया जाते, याचा कुठलाही परिणाम न होणारा एकच आज शेतीचा व्यवसाय राहिलेला आहे, तो म्हणजे नैसर्गिक शेती। या नैसर्गिक शेतीसाठी ही आमच्याकडे एक जवळपास 100-150 लोकांची टीम तयार आहे। या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विषमुक्त शेती, नैसर्गिक शेती कशी पिकवायची, ती सुरक्षित कशी आहे, त्यामुळं सगळ्यांचा फायदा कसा होईल, तुम्हालाही 2 रुपयाचा नफा कसा होईल आणि या भारताच्या नागरिकांना विषमुक्त अन्न कसं खायला मिळेल, अशा सगळ्या बाजूने विचार करून हेच पार्टीचा अजेंडा आहे, हाच पार्टीचा सगळ्या पद्धतीचा कार्यपद्धती आहे। या कार्यपद्धतीनुसारच आपण काम करायचं आहे। आपल्याला फक्त देखाव्याचं राजकारण करायचं नाही। ज्या देखाव्याच्या राजकारणामध्ये बरेचसे लोक फक्त सायकल रॅल्या घेतात, त्यानंतर काहींचे वाढदिवस साजरे करतात, मोठमोठे मेळावे घेतात, ह्यात फार मोठ्या गप्पा मारतात, पण या गप्पा मारणारी कुणाचेही प्रश्न सुटलेले नाही। हे पार्टीने जातीने लक्ष घालून तयार केलेलं आहे। त्यामुळं इथून पुढं महाराष्ट्र विकास आघाडी या पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवणे हाच कार्याचा अजेंडा असणार आहे आणि पुढच्या काही वर्षात आपण तुम्ही पाहाल की प्रॅक्टिकलरित्या कृतीत सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांना रोजगार आणि त्यांच्या प्रश्नासाठी ही महाराष्ट्र विकास आघाडी स्वतःहून पुढे येऊन काम करेल आणि सर्वसामान्यांना त्यांचा जो हरवलेला आत्मविश्वास आहे तो पुन्हा जागृत होईल की खरंच अशी काही राजकीय पार्टी असू शकते की ज्या राजकीय पार्टीमुळं सर्वसामान्यांचे प्रश्न नक्कीच सुटतात आणि हे कृतीत सुटल्याशिवाय राहणार नाही, हा माझा आत्मविश्वास आहे। नमस्कार।